चला तर मग आज रेडी आहे वांग्याचं भरीत. ते तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता किंवा भातासोबत. माझी सेकंड रेसिपी आहे भरलं वांगं. ही 4 वांगी घेतली आहेत, ती कापून मधून अशी कापून घेतलेली आहे 4 भाग करून, आणि ते पाण्यात भिजवून ठेवले आहेत मीठ टाकून. आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे बेसन, तिखट, लाल तिखट आहे, हळद आहे, ही धणं पावडर आहे, मीठ चवीनुसार. हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, आणि लसूण 12-13 पाकळ्या आहेत, आणि कोथिंबीर आहे, आणि हे कांदा, जिरं, राई फोडणीसाठी, आणि कढीपत्ता. हे आता आपण वाटून घेतलेलं आहे बारीक लसूण आणि शेंगदाणे. त्यामध्ये आता हे घालणार होता, म्हणजे मग असे साहित्य होतं ते सगळं आतमध्ये. परत कांदा आणि कोथिंबीर पण आपण त्याच्यात ॲड करायचं. सगळं मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स करून घेतलेला मसाला आपण या वांग्यामध्ये भरणार आहोत. दाबून दाबून भरायचं आतमध्ये. आता आपण फोडणी देऊन घेऊया. तेल टाकून घेऊया आपण. त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता टाकलं, ही राई टाकूया. राई चांगली तडतडली की नाही जिरं, ते आपण वांगी टाकून घेऊ त्याच्यात. ढवळून घेऊ आपण. राहिलेला मसाला टाकून घ्यावरती. बंद करून घेऊया.
2 शिट्ट्या काढून घेऊया आपण. चला तर मग आज रेडी आहे वांग्याचं भरीत. ते तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता किंवा भातासोबत. जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.